जसे आहात तसेच राहा. फुलं जशी असतात तशी सुंदर दिसतात, कारण त्यांचं असणं दिसणं हे नैसर्गिक असतं. आपणही सहज राहावं आणि सहज असावं. खोटं वागण्याने कदाचित थोडा काळ बरा जातो, मात्र पितळ उघडं पडलं की खरा रंग समोर येतोच. लहान असताना स्वतःला आठवून बघा, किती निर्मळ असतो. तसं राहायचा प्रयत्न करूया, जशी फुलं असतात तशी, एकदम खरीखुरी. बरोबर की नाही? तर आज सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात झाली आहे एकदम गॅलरीतल्या सुंदर अशा फुलाने. आणि ही फुलं जी आहे ती माझ्या म्हणजे एक जो फूल आहे तो व्हाईट आहे, पण जे कुंकवाचं पाणी असतं ना देवाचं, म्हणजे जे देव धुतल्यानंतर आपण जे पाणी असतं ना ते घातल्यामुळे कदाचित हा जो रंग आहे तो लाल झालेला आहे या फुलांचा. आणि एक येल्लो फूल जे आहे ते तर येल्लोच आहे. आणि मस्त चहा वगैरे घेतल्यानंतर नाश्ता वगैरे केला, आणि नाश्ता केल्यानंतर लगेच आम्ही बाहेर निघालो आहे, कारण यांचा जो चष्मा होता नंबरचा तो येणार होता. पण तिथे गेल्यावर कळालं की तो चष्मा नाही आलेला, त्याचं जे किट होतं ते आलेलं आहे. सो ते घेतलं आम्ही आणि परत निघालो आहे. आणि इथे लेन्सकार्टमध्ये छान अशा वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईनसुद्धा होत्या, त्या बघितल्या आणि लगेच निघालो आहे आम्ही आता घराकडे, कारण चष्मा तो आलेला नव्हता. आणि आता हे किट घेतलेलं आहे ते घेऊनच आता घरी जातो आहे. आम्ही आता औंधमध्ये आलेलो होतो, कारण जास्त दूर नसल्यामुळे लगेच म्हणजे यांचं ऑफिस होतं, पण अगदी 10 मिनटाचा ब्रेक घेतलेला होता, त्यामुळे आम्ही लगेच आलो आणि लगेच निघालो. आणि पुढे जात असताना आम्हाला डीमार्टसुद्धा लागलं, पण लागेल तितकंच घ्यायचं आणि जेव्हा लागेल तेव्हाच घ्यायचं या तत्त्वावर आम्ही लगेच बाहेर पडलो. म्हणजे गेलोच नाही तिथे, ते बघूनच आम्ही बाहेर म्हणजे निघालो. आणि लगेच इथे रस्त्यावरच हे असे विकणारे होते, तिथून मला लिंबू वगैरे घ्यायचे होते ते घेतले. आणि जवळच डीमार्ट रेडीचं दुकान आहे, तिथून आम्हाला जे लागतं आहे ते घेतो आहे. आणि मला जे आहे ते बॅटर घ्यायचं होतं मेन म्हणजे. आणि इथे मकर संक्रांतीसाठी जे वाण वगैरे असतं ते सुद्धा लावलेले आहे. छोटंसं डीमार्ट रेडीचं दुकान आहे, जे दुकान म्हणजे आपण ऑर्डर डीमार्टमधून मागवायची आणि इथून पिकअप करायचं असं असतं यांचं. आणि छोट्या मोठ्या गोष्टी ज्या असतात, वस्तू असतात, त्या इथे ठेवलेल्या असतात. जर आपल्याला कंटाळा वगैरे येत असेल डीमार्टला जायचा, कारण तिथे खूप जास्त गर्दी असते आणि बरंच असं खर्च जे आहे, जे वाटतं लागत नाही, अशासुद्धा वस्तू आपण तिथून घेऊन येतो. तर अशा वेळेस ना हे बेस्ट ऑप्शन आहे डीमार्ट रेडीचं, जे म्हणजे डीमार्टचं जे आहे ना ॲप असतं, तिथून आपण आपल्याला जे हवं आहे ते ऑर्डर करून इथून आपण पिकअप करू शकतो. आणि सकाळची वाटाण्याची भाजी आणि पोळी पडलेली आहे, त्यामुळे मला बॅटर जे आणलेलं आहे त्याचाच डोसा बनवायचा आहे, कारण डोसा जो आहे तो मुलांना आवडतो आणि आम्हालासुद्धा आवडतो. तर डोसा बनवते आणि त्यासाठी लागणारी चटणीसुद्धा बनवून घेते. आणि चटणी म्हणजे शक्यतो मी बनवत नाही, पण माझ्याकडे पुदिनाची पानं होती, म्हणजे पुदिना होतं, त्यामुळे मी पुदिनाची चटणी बनवते. आणि पुदिन्याची चटणी खूप छान लागते. यामध्ये पुदिना, आलं, हिरवी मिरची आणि लसूण असते ती घातलेली आहे. थोडंसं लिंबू घातलेलं आहे. आणि हे फुटाणे असतात, म्हणजे रेडीमेड जे फुटाणे आहे ते घातलेले आहे. आपण वाटलं तर यात शेंगदाणे आणि खोबरं घालूनसुद्धा हे वाटू शकता, ते सुद्धा छान लागतं, पण माझ्याकडे फुटाणे होते तेच घालते मी. चवीप्रमाणे मीठ आणि थोडंसं म्हणजे अर्धा चम्मच जिरं घालून हे मस्त पाणी थोडंसं घालून बारीक वाटून घ्यायचं आहे. आणि डोसा हे एक बेस्ट ऑप्शन आहे. जर आपल्या घरी भाजीपोळी उरलेली असेल संध्याकाळच्या वेळेस, तर हे एक म्हणजे छान आहे आणि सगळ्यांना आवडतं, त्यामुळे आपण हे आवडीनेसुद्धा खातो. आणि याला वेळसुद्धा जास्त लागत नाही. जर आपल्याकडे कमी वेळ असेल आणि संध्याकाळच्या जेवणाचा कंटाळा आला असेल, आपल्याला बनवायला काय बनवायचं हे सुद्धा कळत नसेल, तर एकदम मस्त बेस्ट ऑप्शन आहे. आपण ट्राय करून बघा, आपल्याला नक्की आवडेल. आणि असंही आपण बऱ्याच वेळेस हे आपण ट्राय करतच असतो. आणि माझ्या मुलांना तर डोसा खूप खूप जास्त आवडतो, त्यामुळे मी बऱ्याच वेळेस हा डोसा बनवते. त्यांच्या स्कूल टिफिन जर असेल तर स्कूल टिफिनलासुद्धा मी डोसा बनवून देते. म्हणजे मोस्टली म्हणजे 5 दिवस स्कूल असतं, त्यामध्ये 2 दिवस तरी डोसा असणारच. आणि याला सांबार वगैरे बनवायचं आणि बाकीचे कुटाणे करायची गरज नसते, त्यामुळे हे एकदम मस्त आहे. म्हणजे झटपट होणारा एक पदार्थ आहे आणि ते बेस्टही आहे. आणि आता मला तडका द्यायचा आहे, त्यासाठी एका म्हणजे छोट्याशा बाऊलमध्ये मी तेल घातलेलं आहे आणि मोहरी घातली आहे. मोहरी अशा प्रकारे वरती म्हणजे बाजूला गॅस काउंटरवर पडते, त्यामुळे अशा प्रकारे जे हे असतं ना एक प्लेट ठेवायची, जेणेकरून जे तेल वगैरे आहे ते वरती उडणार नाही आणि आपलं गॅस काउंटर वगैरे जे असेल ते खराब होणार नाही. तर कशी वाटली आपल्याला ही चटणी, आणि ही टेस्ट करण्यासाठी हा आलेला आहे आणि त्याला ही चटणी जी आहे ती खूप जास्त आवडते. तो टेस्ट करतो आहे आणि त्याला लगेच वाटले की मी इथे कॅमेरा लावलेला आहे, तो लगेच बाजूलासुद्धा झाला की मला कॅमेरामध्ये नको येऊ देऊ म्हणून. आणि माझं चॅनल जे आहे नवीन आहे आणि त्यांना तितकी अशी अजून सवय झालेली नाही की कॅमेरामध्ये यायचं, बोलायचं आणि म्हणजे आम्हाला दाखव असं काही त्यांचं नसतं, त्यामुळे त्यांना थोडं ऑड वाटतं. लगेच ते बाजूला होतात कॅमेरा जर असेल तेव्हा.
आणि डोसा होण्या अगोदरच ऑर्डरसुद्धा मिळाली की आम्हाला 2-2 ते 3-3 डोसा पाहिजे, म्हणजे आमचं जे पोट आहे ते पूर्ण भरेपर्यंत आम्ही डोसा घेणार आणि तितकं खाणार. म्हटलं घ्या, असंही सकाळचं भाजीपोळी जी आहे ती पडलेली आहे, त्यामुळे मी त्यांना जितकं लागेल तितकं देईल. त्यांचं पोट भरेपर्यंत ते खातील आणि त्यांना आवडतं तर असं जी गोष्ट आवडते ती नाही म्हणतासुद्धा येत नाही, त्यामुळे त्यांना जितकं लागेल ते तितकं खातीलही. आणि रोजच्या डेली रुटीनमध्ये चेंज हा थोडा हवाचा असतो. रोज आपण तेच खातो आणि तेच करतो, त्यामुळे थोडं चेंजेस हे जे आहे करून बघायचे आपल्या लाईफमध्ये किंवा आपण जे करतो आहे त्यामध्ये, सो दॅट आपल्याला जे आपलं रुटीन आहे ते थोडं चेंज होईल आणि आपल्यालासुद्धा थोडं फ्रेश वाटेल. असे छोटे छोटे बदल आपण करू शकतो. आपण ज्या ठिकाणी काम करतो आहे, किचन असो किंवा ऑफिस असो, तिथेसुद्धा थोडे बदल करून आपण जी प्रोडक्टिव्हिटी आहे ती वाढवू शकतो. ह्या अशा बदलामुळे ना आपल्याला ताजंतवानं वाटतं, उत्साह वाढतो. आपल्या मेंदूला काही ना काही नवीन ट्राय करण्याचा लोभ असतो. आपण जर आपल्या मेंदूचा हा लोभ पूर्ण केला तर त्यात नवे नवे विचार येतील. काहीतरी नवीन करण्यासाठी आपलं मन सतत उत्साही राहील. चेहऱ्यावर एक चमक येईल. आपल्या काम करण्याच्या क्षमतेमध्ये वाढ होईल आणि हे खरंच गरजेचं आहे. प्रत्येकासाठी आपल्या रोजच्या रुटीनमध्ये चेंज इज मस्ट. त्यामुळे आपला चौफेर विकास होतो आणि त्याचा अनुभव आपण सगळ्यांनीच घेतलेला असतो. जेव्हा आपण काहीतरी वेगळं करतो तेव्हा आपला उत्साह जो आहे तो वाढलेला असतो. त्याचंच हे कारण आहे जे आपल्याला बदलायची खूप जास्त गरज आहे. आपल्या रोजच्या रुटीनमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने जगता येणं हे सुद्धा गरजेचं आहे आणि तेच आपण आजपासून सुरू करायचं आहे. थोडक्यात म्हणजे आपण आपला ट्रॅक चेंज करायला पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला छोटे छोटे बदल करायचे आहे. जे काही आपण करतोय त्यात थोडे थोडे बदल गरजेचे आहे. सो आपण त्याच गोष्टी करून बोर होणार नाही. आणि चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला नका विसरू, सो दॅट तुम्हाला अशाच प्रकारचे कंटेंट येथे पाहायला मिळतील. आणि अशा प्रकारचे जे पदार्थ असतात ना, त्याला थोडा बनवायला वेळ लागतो आणि मुलांची आतुरता ही एकदम वाढलेली आहे की आम्हाला आत्ता लगेच पाहिजे आणि त्यासाठी हा इथे उभा आहे की मला आत्ता लगेच देतो. आता डोसा झाल्या मी त्याला दिलेला होता, पण तो म्हणतो आहे की आता मला आणि माझ्या म्हणजे नट्टू आहे त्याला लगेच पाहिजे होतं. त्याला दोघांना सोबतच दे म्हणतो आहे आणि त्याला थोडा वेळ लागणार म्हणून मी त्याला इथे थांबवलेलं आहे. म्हटलं घे आता आणि त्यालासुद्धा दे. आणि आवड असलेले पदार्थ खाण्याची खूप जास्त आतुरता असते, ओढ असते आपल्याला आणि इथे वेळ लागत होता म्हणून मी दोघं गॅसवर अशा प्रकारे पॅन ठेवलेला आहे आणि पटापट बनवून घेतले. आणि बनवता किचन जे क्लीन करायचं आहे ते सुद्धा केलं मी. आणि ज्या गोष्टीला वेळ लागणार आहे बनवायला ते गोष्ट करत असताना आपण बाकीची कामंसुद्धा आवरू शकतो. म्हणजे आपला वेळ जो आहे तो कमी लागतो काही करायला आणि किचनमध्ये वेळ लागत असल्यामुळे पटापट ही कामं जे आहे ते करून घेऊ शकतो आपण, कारण बाकीची कामं होत आहे तोपर्यंत बाकी दुसरी जी कामं आहे ती सुद्धा आपण केली पाहिजे. तर या मग आता जेवायला. तर हा व्लॉग आपल्याला कसा वाटला मला कमेंट करून जरूर सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मग भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तेव्हापर्यंत खात राहा, खुश राहा, मस्त राहा. बाय.